दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरातील गुंडा विरोधी पथकाची आणखी एक प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली आहे. धोत्रे खून प्रकरणातील फरार सराई गुन्हेगार गायकवाड बंधू अखेर पोलिसांच्या जाळ्यात आले आहेत. 22 ऑगस्ट 2025 रोजी नांदूरनाका परिसरात झालेल्या किरकोळ वादानंतर राहुल संजय धोत्रे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात लोखंडी दांडे, लाकडी काठ्या आणि चाकू सारख्या हत्यारांचा वापर करण्यात आला होता. उपचारादरम्यान राहुल धोत्रे यांचा मृत्यू झाला आणि हा गुन्हा खुनामध्ये परिवर्तित झाला. या प्रकरणात मुख्य आरोपी उद्धव उर्फ बाबा निमसे आणि त्याचे साथीदार यांच्यावर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या घटनेनंतर काही आरोपी फरार होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशानुसार गुंडा विरोधी पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. पथकाचे अंमलदार अक्षय गांगुर्डे आणि गणेश भागवत यांना माहिती मिळाली की आरोपी भूपेश उर्फ बाळा रवींद्र गायकवाड आणि हेमराज रवींद्र गायकवाड हे दिळवाली कॅम्प परिसरात लपून बसले आहेत. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विजयनगर दिळवाली कॅम्प परिसरात सापळा रचण्यात आला. सापळ्यात हे दोन्ही आरोपी शिताफीने पकडण्यात आले आणि पुढील तपासासाठी त्यांना आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या ऑपरेशनमध्ये गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तपणे सहभाग घेत यश मिळवले आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.